नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण चर्चा करणार आहोत संख्या ज्ञान या घटकावरती आणि या घटकामध्ये आपण संख्यांचे सगळे प्रकार समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर संख्यांच्या प्रकारावर आधारित किंवा संख्या ज्ञानावर आधारित जी गणितं येतात त्या गणितांवर सुद्धा चर्चा करणार आहोत। ही गणितं आपण वेगवेगळ्या परीक्षांना येतात अशीच गणितं आपण बघणार आहोत। उदाहरणार्थ टेटची जी एक्झाम आहे शिक्षक भरतीसाठी त्या संदर्भातले सुद्धा काही प्रश्न आपण बघणार आहोत। तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देणार आहात किंवा रेल्वे भरती सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी संख्या ज्ञान या घटकावर प्रश्न विचारले जातात आणि ही व्हिडिओ एमपीएससी यूपीएससी ची स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। अतिशय बेसिक कन्सेप्ट पासून आपण वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात अगोदर संख्यांचे सगळे प्रकार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण सगळ्या संख्यांचे सगळे प्रकार जर आपल्याला समजले तरच आपल्याला पुढे या घटकावर आधारित जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तर आपल्याला देता येतात। ओके, सगळ्यात पहिली गोष्ट ही एक संख्या रेषा आहे मित्रांनो। ओके, आता या संख्या रेषेवरून आपण काही संख्यांचे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, संख्या रेषेवरती मध्ये शून्य असतो, आपल्याला उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या असतात। धन संख्या 1 2 3 4 5 6 पुढे वाढत जातील आणि डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या -1 -2 -3 -4 वगैरे वगैरे। ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या संख्या येतात नैसर्गिक संख्या। संख्यांच्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते नैसर्गिक संख्या। आपण ऐकलंय नाम तो सुना होगा, नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या कुठल्या मित्रांनो, 1 पासून, बघा या संख्या रेषेवर 1 पासून ज्या पुढे संख्या असतात त्या सगळ्या नैसर्गिक संख्या। 1 2 3 4 5 ... या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत। याच्यामध्ये शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, ही लक्षात घ्या। 1 पासून पुढच्या ज्या काही संख्या असतील त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक असणार आहे। 1 2 3 4 5, परंतु 1.5 1.6 अशा प्रकारच्या पॉइंट मधल्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणत नाही। ओके, त्यानंतर येतात पूर्ण संख्या। पूर्ण संख्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या, बघा ज्यावेळेस शून्य आला संख्यांमध्ये त्यावेळेस त्या संख्या पूर्ण झाल्या। म्हणजे शून्य धरून जर आपण शून्यापासून पुढे मी मोजायला सुरुवात केली तर त्या सगळ्या पूर्ण संख्या म्हणणार, ज्यांना इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणतात म्हणून तो W। म्हणजे शून्यापासून पुढे 0 1 2 3 4 5 या सगळ्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या। मग आता याचा अर्थ तुम्ही असं म्हणाल की सर की बाबा 1 2 3 4 या संख्या तर नैसर्गिक संख्या तुम्ही म्हटलं होतं आणि त्या पूर्ण संख्यामध्ये कशा आल्या, कुठून आल्या, तर लक्षात घ्या 1 ही नैसर्गिक संख्या आहे आणि 1 ही पूर्ण संख्या सुद्धा आहे। 2 ही नैसर्गिक संख्या आहे आणि 2 पूर्ण सुद्धा आहे। ओके, परंतु 0 ही फक्त पूर्ण संख्या आहे, नैसर्गिक संख्या नाही। ओके, लक्षात घ्या। तिसरा जो मुद्दा आहे आपल्याकडे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या, आता या संख्या रेषेवर ज्या काही सगळ्या संख्या दिसतात या सगळ्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो। उदाहरणार्थ शून्यापासून पुढे 1 2 3 ... आणि 0च्या अलीकडे -1 -2 ... अशा प्रकारच्या ज्या काही संख्या असतील या सगळ्या म्हणजे धन संख्या ऋण संख्या आणि शून्य पकडून संख्या पूर्ण संख्या होतात। ओके, पूर्ण संख्या म्हणजे आता एकाचा जर विचार केला तर 1 ही पूर्ण नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे। सॉरी, पूर्ण नाही तर पूर्णांक म्हणतात बरं घ्यायला मी, पूर्णांक संख्या। ओके, पूर्णांक संख्या कुठल्या, संख्या रेषेवरच्या सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो। ओके, तर हा गोंधळ जो आहे तो होऊ देऊ नका। नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 1 पासून पुढच्या, पूर्ण संख्या म्हणजे शून्याची एंट्री झाली, 0 पासून पुढे जर मोजायला गेलो की पूर्ण संख्या, आणि पूर्णांक म्हणजे सगळे अंक या नैसर्गिक संख्या रेषेवरचे सगळे अंक म्हणजे 0 पासून 1 2 3 -1 -2 -3 धन आणि ऋण संख्या मिळून आणि शून्य मिळून सगळ्या संख्या होतात त्या पूर्णांक संख्या होतात। ओके, म्हणजे याचा अर्थ बघा 3 ही नैसर्गिक संख्या आहे, 3 ही पूर्ण संख्या आहे, 3 पूर्णांक संख्या सुद्धा आहे। एकाचा जर विचार केला तर 1 काय पूर्ण संख्या आहे आणि पूर्णांक संख्या आहे। सॉरी, 1 काय बाबा नैसर्गिक पूर्णांक संख्या आहे, 0 फक्त पूर्ण आणि पूर्णांक संख्या आहे, परंतु -1 जी आहे ती फक्त पूर्णांक संख्या आहे। -1 ला आपण नैसर्गिक संख्या नाही म्हणू शकत आणि पूर्ण संख्या सुद्धा नाही म्हणू शकत। ओके, त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे तो समसंख्या। समसंख्या म्हणजे काय, दोनाच्या पटीतल्या ज्या संख्या दोनाच्या पाड्यात येतात किंवा ज्या संख्यांना दोनाने भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात। उदाहरणार्थ 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे ... त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे विषम संख्या। हे सोपं आहे खूप, विषम संख्या म्हणजे काय बाबा, ज्यांना दोनाने भाग जात नाही, 1 3 5 7 या गोष्टी आपण बघितल्यात, यांना आपण म्हणतो विषम संख्या। समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, आता येतात मूळ संख्या। इथं थोडीशी गडबड होते मित्रांनो। 6वा जो प्रकार आहे मूळ संख्या।
मूळ संख्या म्हणजे काय? अशा संख्या की ज्या संख्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. अशा दोनच संख्यांनी ज्या संख्यांना भाग जातो त्याला आपण म्हणतो मूळ संख्या. उदाहरणार्थ बघा, एकाचा जर विचार केला तर एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो. आपली बघा मूळ संख्येची जी व्याख्या आहे 1 2 3 4 5 6 या मूळ संख्या नाही आहेत बरं का सगळ्या, पण मी लिहिल्या. मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्यांना दोन संख्यांनी भाग गेला पाहिजे, एक नाही, फक्त दोनच. दोनपेक्षा कमी पण नको, जास्त पण नको, त्यांनाच मूळ संख्या म्हणणार. एकाचा विचार केला तर एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो, दोन संख्यांनी नाही जात, एकाच, म्हणजे एक मूळ संख्या नाही. परंतु दोनचा जर विचार केला तर दोनला किती संख्यांनी भाग जातो? 1 आणि 2 या दोन संख्यांनी भाग जातो, म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. तीनाचा विचार केला तर तीनाला 1 आणि 3 या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणून 3 ही मूळ संख्या आहे. चाराचा विचार केला तर चाराला कितीने भाग जातो? एकाने जातो, दोनाने जातो आणि चाराने, 3 संख्यांनी भाग जातो, म्हणून 4 मूळ संख्या नाही. पाचाला फक्त कितीने? 5 आणि एकानेच भाग जातो. सहाला कितीने भाग जातो? एकाने जातो, दोनाने जातो, तीनाने जातो, 6ने जातो, 4 संख्यांनी भाग जातो, म्हणून हिला आपण मूळ संख्या म्हणणार नाही. फक्त दोनच संख्यांनी भाग गेला पाहिजे. मग 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, यांना मूळ संख्या. ज्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जातो, एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. आता याच्यामध्ये आणखी काही प्रश्न बघा. आता याच्यामध्ये या मूळ संख्यांमध्ये बघा, सगळ्या मूळ संख्या विषम संख्या येतात. सगळ्या मूळ संख्या विषम संख्या येतात. फक्त 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ आहे. म्हणजे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल किंवा रेल्वे भरती असेल, तिथे एक प्रश्न आला की सममूळ संख्या कोणती? सममूळ संख्या कोणती? तर एकच सममूळ संख्या आहे, ती 2, जी सम आहे आणि मूळ आहे. आता मूळ संख्यांचा जर विचार केला तर 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या असतात बघा? 2 3 5 आणि 7. 1 ते 10 पर्यंत ह्या 4 मूळ संख्या असतात, लक्षात घ्या. असाही प्रश्न येऊ शकतो, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती? तर 4. आणि त्याचबरोबर जर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या विचारलं तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या येतात. आणि 1 ते 100 पर्यंत जर तुम्ही विचार केला तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या येतात. हे आपल्याला माहिती पाहिजे की मूळ संख्या ज्या आहेत त्या किती येतात, म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती येतात, 1 ते 50 पर्यंत किती येतात आणि 1 ते 100 पर्यंत किती येतात, त्या मूळ संख्या आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा या गोष्टी माहिती पाहिजेत, नाही तर ऐन पेपरला आपण मोजत बसणार, तर नाही मोजत बसायचं, लक्षात ठेवायच्यात काही गोष्टी. ठीक आहे. आणखी काही प्रश्न आता आपण बघूयात. जोड मूळ संख्या. याच्यानंतर जोड मूळ संख्या ही एक कन्सेप्ट आहे. जोड मूळ संख्या म्हणजे काय बाबा? की लागोपाठ येणाऱ्या ज्या काही संख्या असतील, लागोपाठ येणाऱ्या जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे बघा, आता 3 आणि 5 एका पाठोपाठ येणारे ना, 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे, किंवा 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या आहे. म्हणजे एक सोडून दुसरी संख्या आली बघा. दोघांच्या मध्ये फक्त 3 आणि 5 मध्ये फक्त एक 4च अंतर आहे, बरोबर. त्याच्यानंतर 5 आणि 7 मध्ये फक्त कशाचं अंतर आहे? एकच 6 या संख्येचं अंतर आहे. पण 7 आणि 11 मध्ये किती येतात? 8 9 10 वगैरे येतात, म्हणजे हिला जोडमूळ संख्या नाही म्हणणार. पण 11 आणि 13च्या मध्ये एकच अंतर येते एका संख्येचं, त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणू शकतो. म्हणजे अशा मूळ संख्या की ज्या दोन संख्यांच्या मध्ये फक्त एकाच नैसर्गिक संख्येचं अंतर येतं, त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणू शकतो. ओके. म्हणजे 11 13 ही पण जोडमूळ संख्या आहे, 17 19 ही पण जोडमूळ संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संयुक्त संख्या. बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? अशा संख्या की ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. किती? 2 पैकी 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. कुठल्या संख्या आहेत त्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो? एकाला फक्त एकानेच जातो. 2ला काय जातो? 2 संख्यांनीच भाग जातो, 1 आणि 2 ने. 3ला फक्त 1 आणि 3 भाग जातो. परंतु 4ला कशाने भाग जातो? 1 2 आणि 4 भाग जातो, 3 संख्यांनी. म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्यांनी ज्यांना भाग जातो त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. 4 आली, 6 आली, 8 आली, 9 आली. 9ला पण बऱ्याच संख्यांनी भाग जातो, 1 ने जातो, 3 ने जातो, 9 जातो. त्याच्यानंतर 10 आहे, 11 नाहीये, 12 आहे, 13 नाहीये, 14 आहे. अशा प्रकारच्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतो. ओके. आता ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. आता जर मी 1 ते 10 पर्यंतच्या संख्या लिहिल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे. ओके. 4 मूळ संख्या झाल्या. पण बाकी सगळ्या ज्या संख्या आहेत, 4 याला 3 संख्यांनी भाग जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. 6 संयुक्त संख्या आहे, 8 संयुक्त संख्या आहे, 9 संयुक्त संख्या आहे, 10 संयुक्त संख्या आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या काही संख्या असतील नैसर्गिक संख्या ज्या आहेत ती एकतर मूळ संख्या असते किंवा संयुक्त संख्या असते. ओके. परंतु एक ही एकमेव अशी संख्या आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. हे लक्षात घ्या. हा पण प्रश्न येऊ शकतो,
संयुक्त पण नाहीये, एक ही संख्या संयुक्त पण नाहीये आणि मूळ पण नाहीये. असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कुठली संख्या जी आहे, कुठली संख्या संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, अशी एक ही एकमेव संख्या आहे जी संयुक्त पण नाहीये, मूळ पण नाहीये. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. या बेसिक पार्टवरती प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, ही जी संख्या ज्ञानावरची वर आधारित जी व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जे परीक्षा देणार आहेत टेटची किंवा जे पोलीस भरतीला आहेत, जे शिक्षक भरतीला आहेत, त्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ महत्त्वाची आहे. आणि जे एमपीएससीची तयारी करतात, ज्यांचं गणित कच्चं आहे, त्यांना बेसिक पासून जर सुरुवात करायची असेल तर ही व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. या व्हिडिओनंतर आपण सगळ्या घटकांवरती मी व्हिडिओ बनवणार आहे. टेट परीक्षेच्या अनुषंगाने, त्याचबरोबर तुमच्या रेल्वे भरती किंवा इतर सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने बेसिक कन्सेप्टवर आधारित म्हणजे घड्याळावर आधारित गणित आपण बघणार आहोत. काही काळाने अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार वर्ग गणित बघणार आहोत. लसावी, मासावी, नफा तोटा, सरळ व्याज, सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. ओके. आता याच प्रकारच्या संख्यांनंतर आपल्याकडे आणखी काही प्रकार येतात. पूर्ण वर्ग, याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या हा एक प्रकार आहे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आपण म्हणू शकतो. पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? वर्ग, नैसर्गिक संख्यांचा वर्ग. एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा 9, चाराचा 16, पाचाचा 25, सहाचा 36. म्हणजे वर्ग संख्या. ज्या संख्या कुठल्या तरी नैसर्गिक संख्येचा वर्ग असेल एखादी संख्या, तिला आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. ओके. आता याच्यानंतर येतात परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. बघा 9 नंतर 10 जो आहे ना, परिमेय संख्या. तुम्हाला एक सांगतो, परिमेय संख्या म्हणजे काय, ऐकलं असेल. परिमेय संख्या म्हणजे कशा, की ज्या संख्या तुम्ही p/q स्वरूपामध्ये लिहिता, सगळ्या संख्या, त्यांना परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ मी लिहिलं 5/2 ही परिमेय संख्या आहे. आता मी 5ला जर 2 भाग लावला, 2 जर 5ला भाग लावला, ही जी परिमेय संख्या आहे मी p/q स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. 5ला जर 2 भाग लावला तर किती येतं? 2 दुने 4, 5तून 4 गेला 1, वर दिला पॉईंट, खाली दिला 0 आणि 2 पंचे 2.5 येणार. 2.5 पण काय झाली? परिमेय संख्या झाली. 2.5 आणि 5/2 यांना तुम्ही नैसर्गिक संख्या नाही म्हणू शकत. यांना तुम्ही संयुक्त पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणू शकत. यांना विषम मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समसंख्या, पूर्ण पूर्णांक नाही म्हणू शकत. याला तुम्ही परिमेय संख्या म्हणू शकता. ओके. आता मी म्हटलं परिमेय संख्या तुम्ही p/q स्वरूपात लिहितात. मग 5, नुसतीच 5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, कारण 5 म्हणजे 5/1 असतं. ओके. किंवा 8.2 ही सुद्धा तुमची एक परिमेय संख्या आहे. ओके. या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे एकंदरीत या ज्या सगळ्या संख्या आहेत यांना तुम्ही परिमेय संख्या म्हणणार. आता मी 2चा जर विचार केला तर 2 काय काय बाबा? 2 नैसर्गिक संख्या आहे, 2 पूर्ण संख्या आहे, 2 पूर्णांक संख्या आहे, 2 समसंख्या आहे. विषम संख्या आहे का? 2 नाहीये, मग 2 सम आहे. 2 मूळ संख्या आहे, 2 पूर्ण वर्ग संख्या नाही, 2 परिमेय संख्या आहे. म्हणजे तुम्ही 2ला काय काय म्हणू शकता. ओके. आणि ज्या संख्या परिमेय संख्या नसतात त्यांना आपण म्हणतो अपरिमेय. मग अपरिमेय संख्या कुठल्या? अपरिमेय. बघा अपरिमेय संख्या म्हणजे काय? उदाहरणार्थ रूट मध्ये 3, वर्गमुळात 3. आता 3चं वर्गमूळ निघतं का? नाही निघत. 3चं वर्गमूळ जर का मी वेगवेगळ्या सूत्रांनी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं वर्गमूळ काहीतरी खूप पॉईंट मध्ये जाईल आणि ते वर्गमूळ शेवटपर्यंत निघणार नाही. मग याला मी काय म्हणतो? अपरिमेय संख्या. आणि वर्गमुळात 4 ही परिमेय असणार आहे, कारण 4चं वर्गमूळ 2 निघलं. 4चं वर्गमूळ काय निघालं? 2 निघालं. ओके. म्हणजे ही काय झाली बाबा? तुमची परिमेय संख्या आहे आणि ही अपरिमेय संख्या. आणि त्याचबरोबर बघा 22/7 तुम्ही जर का 7ने 22ला भाग लावला, 7ने जर का 22ला भाग लावला, तुम्ही भाग लावत गेला पण तुमचं उत्तर नाही आलं, तुमचं बाकी 0 नाही आलं. अशा प्रकारच्या सुद्धा ज्या काही संख्या असतील किंवा पायची जी किंमत आहे, या सगळ्या संख्यांना तुम्ही अपरिमेय संख्या म्हणता. म्हणजे एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला पूर्ण भाग जात नाहीये. ओके. पूर्ण भाग जर जात नसेल तर ती सुद्धा आपण काय म्हणू शकतो? परिमेय संख्या. म्हणजे जसं 22/7 ही सुद्धा तिला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. 22/7ला सुद्धा आपण या ठिकाणी अपरिमेय संख्या म्हणतो. किंवा रूट वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत की ज्यांची वर्गमूळ निघत नाही त्याला पण अपरिमेय संख्या म्हणतो. आणि वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या मिळून सगळ्या संख्यांना आपण जगामध्ये ज्या काही संख्या आपल्याला दिसतात आता परिमेय आणि अपरिमेय मिळून सगळ्या वास्तव संख्या म्हणतो, त्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. पण परिमेय अपरिमेयपेक्षा 9 पर्यंतचे जे काही आपण प्रकार बघितले ते खूप सोपे आहेत, ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. आता याच्या नोट्स मी बनवलेल्या आहेत, त्या कुठं कशा बघायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. पण आता आपण काही गणितं घेऊयात मित्रांनो, गणितं काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात की जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता किंवा याच्या नोट्स मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेले आहेत. त्या नोट्स कशा बघायच्या मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे या व्हिडिओच्या. पण आता आपण काही गणितं बघूयात. बघा मी काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, x ही समसंख्या आहे. बरं का, x ही समसंख्या आहे
तर खालीलपैकी समसंख्या कोणती, तर खालीलपैकी समसंख्या कोणती असेल? x अधिक 1 असेल, x वजा 1 असेल, x वर्ग असेल का यापैकी नाही? आता समसंख्यांचा जर तुम्ही विचार केला ना मित्रांनो, समजा मी एक समसंख्या घेतली 10, जर मी 10 अधिक 1 केलं तर मला किती होतात? 10 अधिक 1 11. 11 म्हणजे मला समसंख्या मिळते का? नाही, विषम संख्या मिळते. म्हणजे कोणत्याही समसंख्येमध्ये जर मी 1 मिळवला, लक्षात घ्या, जगातल्या कोणत्याही समसंख्येत 1 मिळवला तर मला कुठली संख्या मिळते? विषम संख्या मिळते. म्हणजे हे उत्तर नसणार आहे, कारण मला विषम संख्या मिळेल समसंख्येत 1 ऍड केल्यावर. जर मी वजा केले, 10तून 1 वजा केले तर मला 9 मिळतात. म्हणजे कुठल्याही समसंख्येमधून 1 ला वजा केलं तरी तुम्हाला विषम संख्या मिळते. म्हणजे x वजा 1 ही सुद्धा विषम संख्या आहे, ही समसंख्या नाही. लक्षात घ्या, कुठल्याही समसंख्येमध्ये 1 मिळवला किंवा 1 वजा केला तर मिळणारी संख्या विषम संख्या असणार आहे. आता समजा मी x चा वर्ग म्हणजे 10चा जर मी वर्ग केला तर मला तो 100 मिळणार आहे, जी समसंख्या आहे. म्हणजे कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे कुठल्याही समसंख्येचा वर्ग ही नेहमी समसंख्या असते, लक्षात घ्या. म्हणून x वर्ग हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे, कारण समसंख्येचा वर्ग समसंख्या असते, विषम संख्येचा वर्ग विषम संख्या असते. यापैकी नाही, हे उत्तर येणार नाही. ओके. त्याच्यानंतर पुढचा हा प्रश्न मगाशी मी तुम्हाला सांगितलंय 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. जर 1 ते 50 पर्यंत विचारला असता तर 15 आलं असतं. 1 ते 10 पर्यंत विचारलं असतं तर 4 आलं असतं. पुढचा प्रश्न बघा, जिच्यात 0 व 5 अंक नाहीयेत. कुठले अंक नाहीयेत? 0 व 5 नाही. मग काय असणार? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 नाहीये, 6, 7, 8 आणि 9 हे अंक असतील. यापैकी कुठले तरी अंक असतील. ओके. जिच्यात 0 व 5 अंक नाहीत व इतर अंक एकदाच घ्यायचेत, इतर अंक एकदाच घ्यायचेत आणि लहानात लहान 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या तयार करायची लहानात लहान. मग लहानात लहान संख्या तयार करत असताना मी पहिला लहान आकडा घेतो 1, त्याच्यानंतर कोण आहे? 1 ने वाढला की 2, त्याच्यानंतर 3, 3 पेक्षा मोठा 4, 4 पेक्षा मोठा 6, म्हणजे 1 2 3 4 6 ही 5 अंकी संख्या झाली ना. 12,346 ही लहानात लहान, म्हणजे लहान अंकापासून त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा घेऊन मी केलं 1 2 3 4 6. 1 2 3 4 6 कुठे? 1 2 3 4 6 हे उत्तर बरोबर आहे. आणि जर इथे विचारलं असतं मोठ्यात मोठी संख्या तयार करा, मग अगोदर मी मोठा आकडा लिहिला असता 9, त्यापेक्षा एक लहान 8, त्यापेक्षा एक लहान 7, त्यापेक्षा एक लहान 6, त्यापेक्षा एक लहान 4, मग ही मोठ्यात मोठी आली असते. ओके. लहानात लहान संख्या ही, मोठ्यात मोठ्या संख्या ही. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघू. हा बघा, मूळ संख्या कोणती? आता मूळ संख्या कुठली? 2 ही या ठिकाणी 2 4 9 का 21, तर 2 ही मूळ संख्या आहे कारण 4 नाही आहे, कारण 4 ही संयुक्त संख्या आहे जिला 2 ने पण भाग जातो. 9 3च्या पाड्यात येतात, 21 7च्या येतात, 3च्या पाड्यात येतात. ओके. आता हा इथं थोडासा प्रश्न जो आहे ना तो गडबडीचा आहे. 9 स्टार 5 स्टार या संख्येत या स्टारच्या जागी समान अंक आहे, म्हणजे या स्टारच्या जागी म्हणजे 9 आहे, स्टार आहे, 5 आहे आणि हा स्टार आहे. या स्टारच्या जागी समान कुठला तरी अंक आहे, समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 198 आहे. स्थानिक किमतीमधला फरक 198 आहे, तर तो अंक कुठला? आता स्थानिक किंमत म्हणजे काय ते सांगतो. 7837. बरं, याची 7ची स्थानिक किंमत किती? 7ची आहे. 3ची स्थानिक किंमत किती? 30 आहे, लक्षात घ्या. 8ची स्थानिक किंमत किती? 800 आहे, कारण 8च्या पुढे 2 अंक. आणि 7ची स्थानिक किंमत किती? 7, त्याच्या पुढे 1 2 3 अंक, 7000 आहे. लक्षात आलं? ही झाली स्थानिक किंमत. तर तसं आता मग आपल्याला काय सांगितलंय? हा स्टारच्या जागेवर एक कुठली तरी संख्या घ्यायची, तिची स्थानिक त्या संख्येमधला म्हणजे स्टारच्या जागेवर एकच कुठली तरी संख्या येणार आहे, परंतु त्या स्टारच्या जागेवर येणाऱ्या संख्येच्या स्थानिक किमतीमधला फरक जो आहे तो 198 आहे. आता उदाहरणार्थ समजा जर 1 असेल, 1 जर घेतली, 9 1 5 1. ओके. आता ह्या एकाची स्थानिक किंमत किती? 100 आणि या एकाची स्थानिक किंमत 1, दोघांची वजाबाकी किती येते? 90 99. इथं स्थानिक किमतीमधला फरक 198 आला पाहिजे. समजा स्टारच्या जागेवर 2 घेतली, मग 92 52. बरं का, इथं 2 इथं 2, 92 52. या दोनाची स्थानिक किंमत किती? 200 आणि हा 2, 200तून 2 गेला, 198 राहिले. झालं, म्हणजे इथं 198 येतं. म्हणजे तुमच्या या स्टारच्या जागेवर काय आलं पाहिजे? असलं पाहिजे 2 असलं पाहिजे, कारण स्टारच्या जागेवर जर मी 2 घेतले तर त्या स्थानिक किमतीमधला फरक 200 मधून 2 गेले 198 येतात. अशा प्रकारे कधी कधी जुगाड करावा लागेल. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके. यस, तर मी काय करतोय सध्या जसजशा व्हिडिओ बनवतोय त्याच्या नोट्स मी वहीमध्ये काढतोय आणि त्या वहीमध्ये काढल्यानंतर त्याच्याच PDF मी आपल्या वेबसाईटवरती शेअर करतो. तर या PDF तुम्हाला कशा बघता येतील या नोट्सच्या, तर ते पाहण्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि बघूयात या नोट्स आपल्याला कशा बघता येतील.
नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। टेटची परीक्षा, शिक्षक भरती परीक्षा जी आहे ती या महिन्यामध्ये होणार आहे आणि यासाठी मी बऱ्याचशा व्हिडिओ बनवत आहे सध्या गणितावरती। आणि या गणितावरती बनवणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या ज्या काही नोट्स आहेत त्या मी स्वतः लिहून त्या मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट करत असतो। तर त्या नोट्स कशा बघायच्या हे तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात अगोदर गुगलला जायचं आहे आणि आपण टाईप करायचं आहे टेट एक्झाम नोट्स। ओके, टेट एक्झाम नोट्स टाकायचं आणि पुढे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे, क्रिएटिव्ह मॅथ मराठी। ओके, नोट्स लिहायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं। ओके, आणि हे एंटर केल्यानंतर बघा इथं टेट परीक्षा 2023 PDF नोट्स हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि इथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी दिसतंय। यावर आपल्याला क्लिक करायचं। ओके, यावर ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आपण अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती येऊ आणि इथं आपल्याला बघा टेट परीक्षेच्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। बघा इथं सध्या संख्या ज्ञान, अपूर्णांक, लसावी मसावीच्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील। जर संख्या ज्ञानवर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे संख्या ज्ञानवरच्या ज्या नोट्स आहेत त्या बघायला मिळतील। ओके, आणि त्या तुम्ही लिहून घ्या आणि इथे तुम्हाला आणखी नोट्स ज्या आहेत त्या लवकरच अपडेट होतील। म्हणजे जसजशा मी व्हिडिओ बनवत जाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तसतशा ज्या नोट्स आहेत त्या या ठिकाणी अपडेट होत राहतील। ओके, ठीक आहे मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडले असेल आणि वेबसाईटवरच्या नोट्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना।